नमस्कार, साऊ बुक्स रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण नितीन थोरात लिखित खंडोबा या कादंबरीविषयीची माहिती घेणार आहोत। नव्या जमान्यातील नव्या पिढीचे एक उमदे व अभ्यासू लेखक म्हणून नितीन थोरात ओळखले जातात। राज्यशासन पुरस्कार प्राप्त लेखक अशी ही त्यांची ओळख सर्व परिचित आहे। त्यांनी आजवर अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे। सूर्याची सावली, सोंग, खुशबू, मर्डेल, पुढचं सोंग, पेरलेलं मोरपीस, कल्पी ही त्यांची त्यापैकी काही गाजलेली पुस्तके। महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय। पौराणिक गोष्टींवर, लोकांच्या श्रद्धेवर आधारित विषयांवर कथा, कादंबरी लिहित असताना लेखकांच्या बुद्धीचा कस पणाला लागतो। लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घ्यावी लागते। या गोष्टींचे एक प्रकारचं ओझं आणि दडपण लेखकांवरती असतं, परंतु लेखक नितीन थोरात यांनी हे ओझं लीलया पार केल्याचं आपल्याला या कादंबरीतून दिसतं। नितीन थोरात यांनी लिहिलेल्या खंडोबामध्ये आपल्याला खंडोबाच्या जन्मापासून त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण संघर्ष वाचायला मिळतो। खंडोबाचा जन्म, आई वडील, भावंड, सवंगडी, प्रेमविवाह, राज्य, वैर, युद्ध अशा शेकडो संदर्भांना स्पर्श करत लेखकानं एक नवं खंडोबा विश्व वाचकांसमोर ठेवलं आहे। प्रत्येक देवाऱ्यात खंडोबा आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाविकाच्या मनात खंडोबा आहे। खंडोबाने तिरुपती बालाजीला 7 कोटी सुवर्णमुद्रांचं कर्ज दिलं होतं। साईबाबा 16 वर्षांचे असताना जेजुरीमध्ये आले होते। अशा शेकडो आख्यायिका आहेत। शिवाय संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या ओव्यांमध्येही खंडोबाचा उल्लेख आहे। जर्मनीचे डॉक्टर गुंथर सोंतामेयर यांनी तर स्वतः जेजुरीत राहून खंडोबाचा अभ्यास केला। डॉक्टर विठ्ठल बाबूजी ठोंबरे यांनी तर 30 वर्ष अभ्यास करून खंडोबावर PhD केली आहे। खंडोबाचे एवढं भव्य दिव्य अस्तित्व असूनही पुराण कथांमधून समोर आलेल्या आणि हृदयात वसलेल्या आपल्या खंडोबाला बालपण नाही, ही शोकांतिका नाही का? महादेवाचा अवतार म्हणून आपण खंडोबाला स्वीकारतो। त्रेतायुगात खंडोबा होता हे आपण पुराणांच्या आधारावर मान्य करतो। मनी आणि मल्ल या राक्षसांनी पृथ्वीवर उच्छाद मांडला तेव्हा महादेवांनी खंडोबाचा अवतार धारण करून या 2 असुरांचा वध केला, अशी खंडोबाची आख्यायिका आहे। परंतु राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, गणपती, हनुमान या सर्व देवतांना बालपण होतं, तर मग आपल्या खंडोबाला का नाही? याचाच विचार करून खंडोबा ही कादंबरी जन्माला आली। खंडोबा, मल्हारी मार्तंड, सदानंद, महासाकांत अशा विविध नावांनी महाराष्ट्राच्या कुलदैवताला ओळखलं जातं। अवताराचे दैवीबंध जुगारत ही कादंबरी खंडोबाला एका शूर योद्ध्याच्या रूपानं आपल्या समोर उभा करते। खंडोबा ही आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस असता, त्यालाही आई वडील असते, मित्र असते, तर त्याला दैवत्व मिळण्यापर्यंत किती आणि कोणता संघर्ष करावा लागला असता याचा प्रवास या कादंबरीतून उलगडत जातो। कादंबरीची सुरुवात आदित्य नावाच्या एका मराठी चित्रपट दिग्दर्शकाच्या प्रवासातून होते। त्याला खंडोबावर चित्रपट बनवण्याचे काम मिळते आणि तो खंडोबाच्या बालपणावर विचार करू लागतो। त्याच्या प्रवासात घडलेल्या एका चमत्कारिक घटनेमुळे तो थेट त्रेतायुगात जातो आणि तिथे भेटलेल्या काही लोकांसोबत खंडोबाला शोधण्याचा त्याचा प्रवास सुरू होतो। त्या प्रवासामध्ये खंडोबाचं आयुष्य उलगडत जातं। कलियुग ते त्रेतायुग असा कादंबरीचा उलटा प्रवास असल्याने त्यातली भाषा आजच्या तरुण पिढीला सहज समजेल अशी आहे। त्याच्या भावनांशी वाचक सहज जोडला जातो। देव काही करू शकतो, पण माणूस हे कसं काय करू शकतो असा प्रश्न वाचकांना पडतो आणि त्याचं उत्तरही मिळू लागतं। मग आपोआप लोकांनी जनपद बहाल केलेला एक शूर योद्धा कशा प्रकारे अनभिषिक्त सम्राट बनतो याची खंडोबा ही कथा। सदर कादंबरीचे मुखपृष्ठ पाहूनच वाचनाची स्फुरण चढत जाते। प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो। रुद्रा, महालया, बाणाश्री, राजा खडकधर्म, माता बालिसत्व, रुद्राचे मित्र आणि सर्वांना जोडणारा आदित्य ही सर्व पात्र कायम लक्षात राहतात। हे संपूर्ण यश लेखक नितीन थोरात यांचे आहे।
खंडोबाचं खरं नाव काय होतं? मनी आणि मल्ल या राक्षसांचं खरं नाव काय होतं? खंडोबाचं आणि त्याचं वैर काय होतं? खंडोबाचं मूळ गाव कोणतं? वंश कोणता? खंडोबाने 2 विवाह केले. अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे तसेच खंडोबाचं बालपण उलगडण्यासाठी मराठी साहित्यातील खंडोबा ही पहिली कादंबरी प्रत्येक वाचकाने वाचायलाच हवी. भक्तांच्या भावनांचा मान राखत खंडोबाच्या आयुष्यातले खचगळगे जाणून घ्यायचे असतील तर खंडोबा ही कादंबरी नक्कीच प्रभावी ठरते. सुप्रसिद्ध उद्योजक, लेखक, प्रकाशक शरद तांदळे यांच्या इरा पब्लिशिंग हाऊस या संस्थेची खंडोबा ही दर्जेदार कादंबरी एकदा तरी वाचावी आणि संग्रही ठेवावी अशीच आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, उद्योजक, व्यापारी, कामगार, पौराणिक गोष्टींबद्दल कुतूहल असणारे लोक तसेच समाजातील सर्व स्तरातील घटक या कादंबरीचा आशय सहजरित्या समजावून घेऊ शकतात. आपल्याला खंडोबा या कादंबरीविषयीची माहिती आवडली असेल तर नक्की कळवा. तसेच आपल्या साऊ बुक्स रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.